तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळचा मॉर्निंग सेटअप बघणार आहे। कसं आहे, मी बरेचसे व्हिडिओज बघतोय, त्यामध्ये दिवसभरचे ट्रेड असतात, ट्रेडिंग सेटअप असतात, पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की सकाळच्या वेळेसच तुम्हाला ट्रेड मिळायला पाहिजे एखादं, आणि त्यातून तुम्ही प्रॉफिटेबलच बाहेर पडलं पाहिजे। आणि सकाळचा ट्रेड घेण्याचा अजून एक उद्देश म्हणजे काय, बरेच जण कामाला जाणार असतात, मग त्यांना जर 10च्या आतमध्ये एक ट्रेड सेटअप भेटलं तर तिथून एक प्रॉफिट घेऊन परत ते आपल्या कामाला पण जाऊ शकतात। अशा प्रकारचा मी विचार करून जास्तीत जास्त सकाळचंच ट्रेड आणण्याचा मी विचार करतो, ट्रेडिंग सेटअप आणण्याचा। तर इथं मी निफ्टीचा इंडेक्स चार्ट घेतलेला आहे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती। तर प्रत्येक कॅन्डल हे 5 मिनिटाचे असणार आहे, आणि आज आपण दोन गोष्टी बघणार आहे। ते दोन गोष्टी म्हणजे एक तर काय चार्ट पॅटर्न। आता चार्ट पॅटर्न बरेचसे आहेत, ते तुम्हाला कुठं बघायचं ते सगळं सांगतोय तुम्हाला मी। ओके, तर एक चार्ट पॅटर्न आणि एक कॅन्डलस्टिक पॅटर्न। ओके, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला बघायचं आहे दररोज सकाळी मॉर्निंगमध्ये 10च्या आतच तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील। आणि ह्या सेटअपला तुम्ही कुठे कुठे वापरू शकताय हे पण सांगतोय। एकतर निफ्टीमध्ये वापरू शकताय, बँक निफ्टीमध्ये पण वापरू शकताय, फिन निफ्टीमध्ये पण वापरू शकताय, अन्य ठिकाणी पण वापरू शकता तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करून। ओके, बेस्ट सेटअप आहे। तर आपण आता सर्वात आधी बघूया तुम्हाला करायचं काय, दररोज सकाळी फक्त लक्ष द्यायचं आहे की कुठं चार्ट पॅटर्न बनतोय की कुठं काय बनतोय ते बघायचं आहे, फक्त सकाळी 11च्या आतमध्ये। ओके, 11च्या आतमध्ये तुम्हाला ते बघायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला ह्याच्यामध्ये सेटअप भेटून जाईल। आता बघा, इथं पहिल्यांदा तर चार्ट पॅटर्न एक दाखवतोय, डब्ल्यू पॅटर्न आहे। तर तुम्हाला हे कुठं बघायला मिळतील, जर जुने असतील तर तुम्हाला माहीत असेल चार्ट पॅटर्न काय असतं, कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतं। नवीन लोकांना मी सांगतो की हे व्हिडिओ तुम्हाला कुठं बघायला मिळतील, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे। पहिला आपण स्ट्रॅटेजीकडे लक्ष देऊया की स्ट्रॅटेजी आपल्याला कसं काम करत आहे। इथं बघू शकता 1 2 3, त्यानंतर नाही असं वरच्या साईडला, म्हणजे इथं काय आहे तुम्ही बघू शकता डब्ल्यू पॅटर्न बनलं आहे। ह्याला आपण डबल बॉटम पण म्हणू शकतो असं, कारण बॉटम दोन ठिकाणी आहे, डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम असं म्हणू शकतं। तर ह्याची एंट्री कसं असणार आहे, मार्केट पडलं, वरती गेलं, खाली आलं, ज्यावेळेस डब्ल्यू बनवायला जातं आहे, हे जे मधलं पॉईंट असतं सेंटर पॉईंट, हे मधलं सेंटर पॉईंट, तर इथून आपल्याला काय करायचं, एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं। आणि त्यानंतर ना मार्केट ज्यावेळेस इथं खाली येऊन असं वर जायला चालू होतं, या ट्रेंड लाईनच्या वरी आपल्याला काय करायचं, इथं कॉल साईडमध्ये एंट्री, इथं ह्याच्या खालीच SL लावायचं आहे। आणि हे जे डब्ल्यूचं वरचं पॉईंट दिसतं पहिला पॉईंट ते दुसऱ्या पॉईंटपर्यंत असं डब्ल्यू पॅटर्न सेप बनवतं आहे। असं नाही की इथं 2-3 कॅन्डल आले म्हणून स्ट्रेट गेलेलं आहे, काही वेळेस काय होतं अशा प्रकारे पण बनू शकतं आहे, असं पण जाऊ शकतं आहे। इथं कसं आहे, टॉप टू टॉप 2 कॅन्डल म्हणजे लागोपाठ असं एकदम स्ट्रेट पडलेले आहेत म्हणून एकदम स्ट्रेट आपल्याला दिसत आहेत। काही वेळेस काय होतं असं लॉंग पण होतं एकदम, म्हणजे क्रॉस पण होतं आहे। पण डब्ल्यू पॅटर्न ते डब्ल्यू पॅटर्न, आणि हे डब्ल्यू पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न ह्याचे व्हिडिओज तुम्हाला कुठे मिळतील, जर तुम्ही नवीन असाल तर ते पण थोड्या वेळात सांगणार आहे। ओके, त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट बघा स्किप न करता। तर आपण थोडेसे स्ट्रॅटेजी सेटअप आपण फास्ट बघणार आहे। आता बघा, इथे एक हॅमर टाईप एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, कुठं एकदम खाली शेवटला हिरव्या कलरचं, त्याची बॉडी अशी वरची आहे आणि खाली वेग असं छोटा आहे। तर याला हॅमर कॅन्डलस्टिक सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये येतं आहे, तर याला सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात। अगोदर आपण जे बघितलं आहे ते डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम आपण म्हणू शकतो आहे, ते बघितलेलं होतं। पण आता इथं हॅमर कॅन्डल बघितलेलं आहे आपण। हॅमर कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करताच आपली एंट्री इथं असणार आहे कॉल साईडमध्ये, त्या कॅन्डलच्या लोवरती SL आणि टार्गेट बघू शकता, वरती इतकं मोठं टार्गेट दिलेलं आहे मार्केटनं। तर आता पुढं थोडं जाऊया। आता बघा, इथं 7 तारखेच्या सकाळी 10:30 इथं दिलेलं आहे। ओके, मी तुम्हाला 11च्या आत म्हणलेलं आहे। एक तर डब्ल्यू पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न इथं दोन्हीच्या दोन्ही इथं परफॉर्म करताना दिसलेलं आहे। आता इथं 6 तारखेला येऊया। 6 तारखेला बघा, 6 तारखेला काय आलेलं आहे, या ठिकाणी गॅप फिल केलेला आहे। मार्केट इथं ओपन झालेलं आहे, आदल्या दिवसाचं क्लोज इथं आहे, मार्केट दुसऱ्या दिवशी इथं ओपन झालं आहे, तिथून खाली इथपर्यंत क्लोजिंगपर्यंत येऊन हे गॅप भरून काढलेलं आहे। म्हणजे ह्याला मग काय म्हणतात, गॅप फिल करणं। एवढं जे मार्केटमध्ये मुवमेंट असतं ते मार्केटनं ऑलरेडी दिलेलं आहे, ह्याला म्हणतात गॅप फिल करणं। तर दररोज सकाळी तुम्हाला आरामात 30 ते 40 ते 50 पॉईंट आरामात मिळतील, अशा प्रकारचं टायटल असलेलं या व्हिडिओच्या अगोदरचंच 1-2 व्हिडिओ अगोदरच ते व्हिडिओ असणार आहेत, ते नक्की बघा। त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला गॅप फिल करून दररोज मार्केट तुम्हाला सकाळी एक 40 ते 50 पॉईंट निफ्टीमध्ये आरामात कसं काय तुम्हाला सहजपणे मिळून देईल, त्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। ह्याला म्हणतात गॅप फिल करणे। म्हणजे काय होतं माहिती आहे, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय, आदल्या दिवशी मार्केट इथं ओपन होतं आहे, कुठं पण ओपन होतं आहे, दुसऱ्या दिवशी एकतर गॅप डाऊन ओपन होतं आहे किंवा गॅप अप ओपन होतं आहे, पण मधला जो
रेंज असतो तो गॅप असतो, म्हणजे भरलेलं नसतं आहे. मार्केट काय करतं आहे, त्याला भरण्यासाठीच म्हणून वरून मार्केट इथपर्यंत येतं आहे आणि हे पूर्ण एरिया एवढं कवर करून टाकतं, म्हणजे गॅप फिल करतं आहे. ती व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. ते पण चॅनलवरती आहे. ह्या व्हिडिओच्या 1-2 व्हिडिओ अगोदरच दररोज आरामात 40 ते 50 पॉईंट कसे मिळवायचे. आता इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, यू पॅटर्न. मार्केट इथं ओपन झालं आहे, इथून खाली आलं आहे, पुन्हा इथून वरती गेलं आहे या रेंजच्या जवळपास. याला यू पॅटर्न म्हणू शकतो किंवा ट्रेंड रिव्हर्सल. मार्केट आता इथं ओपन झालं आहे, खाली फिरलं आहे, त्यानंतर ट्रेंड रिव्हर्सल केलं, मग वरती गेलेलं आहे, म्हणजे ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे. हे तुम्ही सर्च करू शकता, ट्रेडिंग विथ RK असं नाव टाकायचं आहे तुम्हाला. ट्रेंड रिव्हर्सल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणून एक आपलं व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये मी जे काही सांगत आहे ते तुम्ही नोट करून घेतलं तर तुम्हाला समजायला सोपं होईल. आणि हो, हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजसाठी बनवतो आहे, बाकी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सल्ला देत नाही आहे की तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे म्हणून. ते तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी असणार आहे. ओके, एक तर इथं आपण यू पॅटर्न बघितला, आणि दुसरं म्हणजे काय, सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, ज्याची बॉडी असे सिंगल आहे आणि असे लाकडासारखी बॉडी आहे. त्याला बॉडीच नाही आहे, म्हणजे फक्त एक वेग आहे, तर त्याला म्हणतात डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर ते पण सिंगल कॅन्डलस्टिकमध्ये मोडतं आहे. तर इथं एक आपण यू पॅटर्न आणि एक सिंगल कॅन्डलस्टिक बैठलेलं आहे 5 तारखेमध्ये. आता थोडंसं पाठीमागे जाऊया आपण, 4 तारखेला जाऊया. 4 तारखेला बघा, या ठिकाणी मार्केटनं काय केलेलं आहे, इथं ओपनिंग लावलेलं आहे, त्यानंतर मार्केट वरती गेलं. मार्केट इथून इथपर्यंत यायला, इथून वरती गेलं आणि ट्रेंड रिव्हर्स करून परत इथं आलं. अगोदर आपण काय केलं, यू पॅटर्न अशा प्रकारे बघितलं, पण आता इथं वरून यू पॅटर्न म्हणजे उलटं यू पॅटर्न. ओके, म्हणजे मार्केट काय केलं, ओपन केलं, वरती गेलं, यू पॅटर्न बनवलं. एक प्रकारचं हे काय केलं, ट्रेंड रिव्हर्स. मार्केट वर गेलं, ट्रेंड रिव्हर्स केलं, पुन्हा खाली आलं. एक प्रकारचं यू पॅटर्न उलट्या दिशेला आपण. आणि हे तर झालं यू पॅटर्न. याच्यामध्ये जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर या ठिकाणी मध्ये एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, ते तुम्ही नीट जर बघितलं, इथं वरती एकदम टॉपमध्ये लाल कलरचं आहे, ते म्हणतात बेरिश स्पिनिंग टॉप. बेरिश स्पिनिंग टॉप असं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, ते सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये मोडतं आहे. त्याचं लो जर ब्रेक करताच आपण पुट साईडला एंट्री घेणार आणि त्या कॅन्डलच्या वरती आपण SL लावणार. खाली मार्केट बघू शकता, जबरदस्त मुवमेंट दिलेला आहे. तर मी फास्टमध्ये दाखवणार आहे, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की मी तुम्हाला जास्तीत जास्त रिझल्ट दाखवणार आहे आज. पण तुम्ही याच्यावरती बॅक टेस्टिंग मात्र नक्कीच करायचं आहे. असं नाही की मी सांगतोय म्हणून मार्केट माझ्यासारखं होणार आहे, असं नाही आहे. तुम्ही याच्यावरती बॅक टेस्टिंग मात्र नक्कीच करायचं आहे. ओके, तर इथं बघितलं आपण सिंगल मार्केट ओपन, इथं ओपन झालं आहे, खाली आलं आहे, ट्रेंड रिव्हर्स केलं, वरती झालं यू पॅटर्न पुन्हा एकदा. म्हणजे मार्केट जिथं ओपन झालं आहे तिथून खाली जाते किंवा वर जाते, पुन्हा त्याच लेवल येऊन ते कवर करून टाकत आहे. अशा प्रकारे आपण यू पॅटर्न बघितलं आहे. आणि इथे एक हॅमर टाईप कॅन्डलस्टिक पॅटर्न पण आहे, तुम्ही जर बघितलं नीट, एक हिरवा कलरचं हॅमर टाईप, पण वरती वीक जास्त आहे. हे प्रॉपर हॅमर आपण याला म्हणता येत नाही आहे, फक्त एक हॅमर म्हणून ते. पण तुम्हाला जर कन्फर्मेशन नसेल, जर सेटअप बनत नसेल, ज्या दिवशी असा कुठल्याही प्रकारचा सेटअप बनत नसेल, त्या दिवशी तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करणार नाही. ओके, त्यानंतर तिथे एक फेल झालं, समजावून घ्या. आता इथं एक हे समजा, आता एक लाल आणि एक हिरवा कलर. ओके, लाल आणि हिरवा कलर जे दिसतंय तुम्हाला, आता लाल कलर कसा आहे, लाल कलरची बॉडी इथून वरून आहे आणि हे लो येत आहे. आणि जे हिरवा कलर दिसतंय तुम्हाला, हिरवा कलर ते लाल कलरच्या बॉडीच्या आतल्या साईडला आहे. नीट बघितलं तुम्ही, लाल कलरचा हा इथं, लो इथं, ही हिरवा कलर जे दिसतंय ते लाल कलरच्या आतमध्ये आलेलं आहे, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये, म्हणजे बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके, समजलं तुम्हाला, बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न हे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये मोडत आहे. कुठलं लाल आणि हिरवा प्रकारचं दोन बघितलं तर हे बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या वरती क्लोज केल्यानंतरनं हे बुलिश आहे, कारण की मार्केट खाली पडलेलं आहे, मग खालून वर जाणार म्हणजे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवणार. ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या वरती जर मार्केट गेलं, त्यानंतर आपण कॉल साईडला एंट्री, त्या कॅन्डलच्या लोला SL. कॅन्डल्स खूपच मोठे असतील तर SL थोडंसं मॅनेज करून लावावं लागेल आपल्याला, जेवढं आपण म्हणजे सोसू शकतो तेवढंच लावू शकतो आहे. त्यानंतर मार्केट बघू शकतो वरच्या साईडला गेलं आहे. मार्केट जवळपास बघा, इथून आपण जर एंट्री केला, इथून या दिशेला इथं 23,270 ते गेलेलं आहे कुठपर्यंत, 270 ते 23,320 ते 330, म्हणजे जवळपास 50-60 पॉईंटचं मुवमेंट इथं मार्केटनं दिलेलं आहे. ओके, यू पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न या ठिकाणी दाखवलेलं आहे मी, आणि डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता इथं बघूया आपण, कोणाला समजत नसेल तर व्हिडिओ निवांत बघा, गडबड करू नका.
एकदम साध्या सोप्या पद्धतीचं मी स्ट्रॅटेजी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मार्केट इथं ओपन झालं, इथून वरती इथपर्यंत गेलं, तिथून खाली आलं, ट्रेंड रिव्हर्स पुन्हा तिथंच या लेवलला कवर करून टाकलं. यू पॅटर्न झाला आहे, म्हणजे ट्रेंड रिव्हर्सल पण म्हणू शकतोय. ट्रेडिंग विथ RK, ट्रेंड रिव्हर्सल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असं तुम्ही जर टाईप केलं तर येईल ते व्हिडिओ तुमच्यासमोर. आणि त्यानंतरनं इथं जर बघितलं आपण हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आपण अगोदर बघितलं, त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करताच आपण कॉल साईडला एंट्री, त्या कॅन्डलच्या लोवरती SL टार्गेट मार्केटनं इथपर्यंत दिलेलं आहे. जरी तुम्ही इथं जरी एंट्री केलात 23,250 तर 23,200 माफ करा 23,520ला इथून जर एंट्री केलात 23,520ला ते 23,599 म्हणजे 600 धरा, 520 ते 600 म्हणजे 80 पॉईंटचा मुवमेंट मार्केटनं दिलेला आहे. ओके, यू पॅटर्न, हॅमर पॅटर्न, हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके, मग लागोपाठ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये कॅन्डलस्टिक आलं किंवा चार्ट पॅटर्न अजून तर आलेलं नाही आहे. या ठिकाणी आपण चार्ट पॅटर्नचे पण दर्शन घेणार आहे थोड्याच वेळात. ओके, तर इथं बघूया आपण. थोडंसं हे होतं आहे इथं, कुठल्याही प्रकारचं 31 तारखेला पॅटर्न असं बनवण्यात नाही आहे. आता बऱ्याच जणाला काय वाटतं आहे की तुम्ही इथं दाखवलेलं नाही सर, इथं हॅमर कॅन्डल दिसतं आहे, इथं हॅमर कॅन्डल दिसतं आहे. कसं आहे, मार्केट कधी पण वरून जेव्हा खाली पडतं आहे तेव्हाच हॅमर कॅन्डल बनवतं आहे. इथं मार्केट वरच चाललं आहे, वर जायच्या दिशेला हॅमर कॅन्डल बनवत नाही. वर जात असताना वरून मार्केट जर खाली पडायचं म्हणलं तर तिथं तुम्हाला हॅमर नाही तर इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे जे अशा प्रकारे असतं ते कॅन्डल तुम्हाला दाखवतं, म्हणजे उलटा हॅमर असतं ते दाखवायला पाहिजे. पण इथं मार्केट काय आहे, मार्केट वरती चाललेलं आहे. बघत आहे तुम्ही, वरती चाललेलं आहे, वरती जाताना हॅमर कॅन्डल बनत नाही. म्हणून इथं कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग सेटअप नाही आपण समजूया. आणि जेव्हा सेटअप नाही तेव्हा एंट्री नाही, आणि जेव्हा एंट्री नाही तेव्हा इन्व्हेस्टमेंट नाही, आणि जेव्हा इन्व्हेस्टमेंट नाही आहे तेव्हा आपलं प्रॉफिट किंवा लॉस देखील नसणार आहे. ओके, इथं पण नाही 30 तारखेला पण. मग हां, बाकीचे तुम्हाला दुसरे स्ट्रॅटेजी पण त्या ठिकाणी असतील तुम्हाला तुमच्याकडे, तर तुम्ही त्याचा पण वापर करू शकताय. तर इथं बघा आपण थोडंसं एक मिनिट, आता इथं 29 तारखेला पण नाही आहे. किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न जर इथं आपण बघितलं, ट्विझर बॉटम पण आहेत, ट्विझर बॉटम. आता हे तुम्ही जर इथं नीट बघितलं, हे लाल आणि हिरवा कलरचं कॅन्डल, हे ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक पॅटर्न. ट्विझर म्हणजे काय, ट्विझर म्हणजे दोन कॅन्डलस्टिक बॉटम. बॉटम म्हणजे काय, त्या कॅन्डलचं जे खालचा भाग असतो लो, ट्विझर बॉटम, त्या कॅन्डलचा लो दोन्हीचा सेम असतो. दोन्हीचा लो सेम असल्यावर ट्विझर बॉटम होतो. डबल बॉटम वेगळं, ट्विझर बॉटम वेगळं. डबल बॉटम हे चार्ट पॅटर्नमध्ये येतं आहे, ट्विझर बॉटम हे कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये येतं आहे. ओके, ते पण तुम्हाला सांगतो आहे कसं समजणार आहे. या सगळ्या गोष्टी जर नवीन असाल तर थोडक्यात समजून घ्या की मार्केटनं तुम्हाला दररोज ट्रेड कसा प्रकारे देत आहे. ह्या कॅन्डलस्टिक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जर वरचा हाय ब्रेक करताच आपण कॉलमध्ये एंट्री केलं आहे तर ह्या कॅन्डलच्या लोला आपण SL लावू शकतो. SL जर कॅन्डल खूप मोठा असेल तर आपण मॅनेज करून अर्ध्यात आपण SL लावू शकतो. टार्गेट बघू शकता वरच्या साईडला मस्तमध्ये दिलेलं आहे. तर पुढं बघूया आपण. आता बघा इथं, ओ आता इथं काय आहे, एकतर मार्केट इथून ओपन, वरती मार्केट आहे या ठिकाणी बघू शकतो. इथं ओपन झालं, वरती गेलं, ट्रेंड रिव्हर्स झाला, मार्केट खाली पडलं, या लेवलला येऊन टच केलं, उलटं यू पॅटर्न बनवलं आहे. ओके, कवर केलेलं आहे, उलटं यू पॅटर्न बनवलेलं आहे. आणि इथून पडण्याचं अजून एक कारण म्हणजे काय ते एक सांगतोय. उलटा हॅमर जे मगाशी म्हणलं होतं तुम्हाला, खाली हॅमर असते तर उलटं जे असतंय त्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणतात, की ते अशा प्रकारे असतंय. विगवरती खाली बॉडी. हॅमर कसा असतोय, बॉडीवरती विग खाली, ह्याला म्हणतोय हॅमर. ओके, तर ह्याला म्हणतात हॅमर कॅन्डल, ज्याची बॉडीवरती असती विग खाली असती, आणि ह्याला म्हणतात इन्व्हर्टेड हॅमर, जसं की बॉडी खाली आणि विग वरती असतंय. तर हे कुठं बनलेलं आहे, इथं नीट बघितलं तुम्ही तर इथं लाल कलरचं बनलेलं आहे. तसलं कॅन्डल टॉपला जाऊन जर बनला
तर त्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपण एंट्री करणार पुट साईडला, म्हणजे पीई डायरेक्शनला आपण एंट्री करणार. त्या कॅन्डलच्या हायवरती एसएल, खाली टार्गेट बघू शकतो. थोडक्यात मी चार्ट सरकून दाखवतो आहे बघा. मस्तमध्ये टार्गेट मार्केटनं दिलेलं आहे. जवळपास इथून आपली एंट्री असणार आहे. तर इथं किती एंट्री, 950, 23,000, 22,950 धरा, ते इथं 22,850 ते 950, जवळपास किती आहे, 100 पॉईंटचं मुवमेंट तुम्हाला मार्केट या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, यू पॅटर्न आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न या ठिकाणी मी दाखवलो आहे. आता इथं बघा प्रॉपर हॅमर. मगाशी म्हणलं तुम्हाला हॅमर कॅन्डल कधी बनते आणि कधी याचा उपयोग केला पाहिजे. खाली पडला मार्केट तर खाली अशा प्रकारचं हॅमर कॅन्डल मार्केट बनवतं आहे, ज्याची बॉडीवरती वेग खाली असते. आणि सेम अशाच प्रकारचं हॅमर कॅन्डल इथं हिरवा बनवलेलं आहे. ओके, हिरवा कलर नीट लक्ष द्या. हिरवा कलर कुठला म्हणतोय, हे हिरवा कलरचं हॅमर कॅन्डल म्हणतोय, ज्याची बॉडीवरती वेग खाली आणि बॉडी मोठी आहे विकपेक्षा, म्हणजे बॉडी छोटी आहे विकपेक्षा. त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करताच कॉलमध्ये एंट्री, त्या कॅन्डलच्या लोवरती एसएल, मार्केटवरती इतकं मोठं दिलेलं आहे टार्गेट. ओके, तर आणि इथं यू पॅटर्न पण आहे. पुन्हा यू पॅटर्न डेली देतं तुम्हाला. इथं ओपन झालं, वरती गेलं, ट्रेंड रिव्हर्स केला, पुन्हा खाली आलं. ओके, आणि इथल्या इथं अजून एक सेटअप म्हणजे काय, इन्व्हर्टेड हॅमर. जर तुम्ही नीट बघितलं इथं खाली आपण इथं काय बघितलं, हॅमर कॅन्डल, आणि इथं वरती बघा इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमरच्या खाली लो ब्रेक केलं, एंट्री पुट साईडला, त्या कॅन्डलच्या इन्व्हर्टेड हॅमर हे वरतं आहे हिरव्या कलरचं, त्याचं लो ब्रेक करताच पुटमध्ये एंट्री, त्या कॅन्डलच्या हायवरती एसएल आणि खाली टार्गेट इतकं मोठं. ओके, दोन इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. यू पॅटर्न आहे या ठिकाणी 23 तारखेला. आपण इथं बघूया चार्ट पॅटर्नचं एक ट्रायंगल शेप पॅटर्न बघूया आपण. ट्रायंगल शेप पॅटर्न म्हणजे काय, ट्रायंगल म्हणजे कसं असतोय, तीन कोन, सगळ्याचे हाय जोडलं, सगळ्याचे लो जोडलं, ट्रायंगल शेप पॅटर्न. वरती एखादं हाय त्या ट्रायंगल शेप पॅटर्नला ब्रेक केलं, कॉल साईडला एंट्री. जर खाली ब्रेक केलं असतं तर पुट साईडला एंट्री. आता इथं वरच्या साईडला ब्रेक केलं म्हणून आपण इथं कॉल साईडला एंट्री, याच्या खालीच एसएल, टार्गेटवरती इतकं मोठं. ह्याला म्हणतात ट्रायंगल शेप पॅटर्न. ट्रायंगल म्हणजे काय, तीन कोन असलेले पॅटर्न. हे चार्ट पॅटर्नमध्ये येतं आहे. आता बघा इथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे काय, चार्ट पॅटर्न नाही आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न नाही आहे, असं कुठल्याही प्रकारचं परफॉर्मन्स नाही आहे इथं. म्हणजे एका रेंजमध्ये मार्केट गेलेलं आहे. इथं जर बघितलं तुम्ही पूर्ण एका रेंजमध्ये गेलं आहे, तर याला अवॉइड करून टाका, सोडून द्यायला. असं नाही की दररोज आपल्याला पैसे छापायलाच पाहिजे असं का नाही आहे. कधी कधी सुट्टी पण असते मार्केट, असं समजून चालू आहे आपण. तर इथं पण कुठलं तेवढं खास दिसत नाही आहे. तरी पण इथं जर म्हणलं तुम्हाला मार्केट इथं क्लोज झालेलं आहे, इथं ओपन झालेलं आहे, एवढं मधलं जे गॅप आहे ते फिल करण्यासाठी इथपर्यंत आलं आहे. जर गॅप फिल करून टाकला आहे, गॅप फिलचं जे बोललो होतो आपण मगाशी, तर ते विषय आहे. तर इथं बघा इथं पण काय तेवढं खास नाही आहे. एका रेंजमध्ये मार्केट गेलं आहे, सोडून द्यायचं. पुढं 17 तारखेला बघूया. इथे एक ट्रायंगल शेप पॅटर्न तुम्ही बघू शकताय. ट्रायंगल शेप पॅटर्न, वरच्या सगळ्याचे हाय जोडला आपण, खालची लो जोडला आपण, एक समोसा आकार तयार झाला. ओके, वरती ब्रेक केला. आता ह्याचं पण एक अजून एक गणित आहे. ट्रायंगल शेपमध्ये वरती ब्रेक केल्यावर एंट्री करायचं नाही आहे. तर वरती ब्रेक केल्याबरोबर एखादं कॅन्डल क्लोज, त्या कॅन्डलच्या हाय ब्रेक नंतर ना आपल्याला एंट्री करायचं आहे. म्हणजे ह्याचे पण जे कंडिशन आहे ना, ते मी चार्ट पॅटर्नच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तर तुम्हाला म्हणतोय चार्ट पॅटर्नचे व्हिडिओ बघा, कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओ बघा. तर याच्यामध्ये कसं आहे, मी तुम्हाला काय दाखवतोय की चार्ट पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न किती वेळा काम करतं हे दाखवतोय. पण ते दोन्ही कसं काम करतात हे बघण्यासाठी तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न. ओके, तर इथं बघू शकता तुम्ही ट्रायंगल शेप पॅटर्न बनवलं आहे, वरती ब्रेक केलं पण वरती एंट्री फेल झालं आहे. ते फक्त मला म्हणजे ज्यांना कॅन्डलस्टिक पॅटर्नचं माहिती आहे त्यांना माहीत असेल. पण खाली ब्रेक केलं, पुन्हा खाली पुट साईडला एंट्री इथपर्यंत आलेलं आहे. आता इथं आपण अजून एक बघूया. 11 वाजता एक एंट्री दिलेला आहे. बुलिश इव्हनिंग स्टार, ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न. इव्हनिंग, क्षमा करा, इव्हनिंग स्टार नाही, मॉर्निंग स्टार. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय, बुलिश मॉर्निंग स्टार. ओके, नीट नावं लक्षात ठेवा आणि तेवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये बघितल्यावर तुम्हाला समजेल की बुलिश मॉर्निंग स्टार
हे कसं बनतं आहे आणि ते बनल्यानंतर आपल्याला एंट्री कधी करायचं आहे. वरती छान मुवमेंट दिलेलं आहे मार्केटनं. तर आपण अजून थोडं पुढे जाऊया, बघूया अजून कुठं कुठं किती वेळा बनवलेलं आहे. इथे एक बनवलं आहे बघा, ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न. लाल हिरवं हिरवं, लाल हिरवं हिरवं, नीट बघितलं तुम्ही, लाल हिरवं हिरवं. हे पण मॉर्निंग स्टारच आहे, बुलिश मॉर्निंग स्टार. याच्यानंतर इथं 10 तारखेचं बघूया आपण, डब्ल्यू पॅटर्न. जसं की मगाशी म्हणलं होतं तुम्हाला, वरून मार्केट खाली आलं, थोडं वरती, खाली आलं, थोडं वरती गेलं. आता आकार काय दिसतंय, डब्ल्यू पॅटर्न. डब्ल्यू पॅटर्न किंवा याला तुम्ही डबल बॉटम देखील म्हणू शकता. 2 बॉटम बनवलेलं आहे. त्यामधल्या हे सेंटरचे जे पॉईंट आहे, हे सेंटरचं पॉईंट, त्याचं लो जर हाय जर ब्रेक केलं तर आपण निश्चित इथं काय करणार, सी साईड एंट्री, आणि त्याच्याच खाली आपण एस एल, वरती टार्गेट मोठा दिलेला मार्केटनं. तर हे डब्ल्यू पॅटर्न 10 तारखेचं. ओके, तर तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न. आता ते तुम्हाला बघायचं कुठं आहे ते तुम्हाला दाखवते थोडक्यात. आता चला बघूया आपण. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला ट्रेडिंग विथ आर के यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. थोडं स्लाईड करायचं आहे. इथं खाली तुम्हाला दिसत असेल प्लेलिस्ट. ओके, हे प्लेलिस्ट दिसत असेल, आणि हे जे खालचे आहेत सगळे आपले प्लेलिस्टच आहे. याला तुम्ही एक एक करून सिंगल ओपन करून बघू शकता. जसं की मोस्ट पॉवरफुल इंडिकेटर, ॲडव्हान्स टेक्निकल, बेस्ट टायमिंग स्ट्रॅटजी, स्कॅल्पिंग स्ट्रॅटजी म्हणा, टॉप पॉप्युलर इंडिकेटर, कॅन्डलस्टिक स्ट्रॅटजी किंवा बेस्ट इंट्राडे सेटअप, ऑनली चार्ट पॅटर्न, बेसिक टू ॲडव्हान्स. ह्याला मी व्ह्यू ऑल करतो, तुम्हाला बघायचे कुठले. ह्याच्यामध्ये टॉप मोस्ट पॉप्युलर इंडिकेटर आहेत. ॲडव्हान्स टेक्निकल, सर्वात जबरदस्त ॲडव्हान्स टेक्निकल तुम्हाला ह्याच्यात बघायला मिळतील. बेस्ट टायमिंग स्ट्रॅटजी, म्हणजे ह्याच्यामध्ये दिवसभर काय होईल, म्हणजे कुठल्या टायमाला कुठलं ट्रेडिंग सेटअप आहे ते बघायला मिळेल. आणि 124 व्हिडिओज आहे याच्यामध्ये स्कॅल्पिंग स्ट्रॅटजीच्या पद्धती. आणि टॉप पॉप्युलर इंडिकेटर आहेत. कॅन्डलस्टिक स्ट्रॅटजी, जे की कॅन्डलवरती परफॉर्म करणारं स्ट्रॅटेजी आहे. ओके, बेस्ट इंट्राडे सेटअप. आता मेन जे आपण ह्या व्हिडिओचं जे विचार आहे ते सांगायचं म्हटलं तर काय, ऑनली चार्ट पॅटर्न जे दिसतं आहे तुम्हाला, हे एक तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे चार्ट पॅटर्नचे 2 व्हिडिओज आहेत, त्यामध्ये बरेचसे स्ट्रॅटजी म्हणजे चार्ट पॅटर्न तुम्हाला दाखवलेलं आहे. वरती यायचं, बेसिक टू ॲडव्हान्स, म्हणजे नवीन माणसाला सुरुवातीपासून ते एंडपर्यंत, म्हणजे जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं कुठलं ट्रेडिंग सेटअप वगैरे किंवा नॉलेज, ते सगळ्या गोष्टी या बेसिक टू ॲडव्हान्समध्ये आहे. आणि आपल्याला ते एक हे पण बघायचं आहे. मेन मुळात आपल्याला बघायचं म्हणलं काय, चार्ट, ऑनली चार्ट पॅटर्न, आणि त्यानंतरनं कॅन्डलस्टिक पॅटर्न, जे की तुमच्यासमोर इथं दिसतं आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे 2 व्हिडिओ बघा. आजचं जे हे व्हिडिओ आहे ह्याचं मेन हे तेच आहे, म्हणजे पॉईंट की कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न कसे परफॉर्म करतात आणि ते बनल्यानंतर कसं आपल्याला एंट्री एक्झिट करायचं ते डिटेलमध्ये ह्या दोन्ही व्हिडिओजमध्ये. ह्याच्यामध्ये अजून म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये 3 व्हिडिओ आहे, इथं तुम्हाला दिसत असेल 3 व्हिडिओ. ओके, कारण की सिंगल, डबल आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न, आणि चार्ट पॅटर्नमध्ये 2 व्हिडिओ आहेत. असं टोटल 5 व्हिडिओ तुम्ही बघा. या व्हिडिओचं तुम्हाला पूर्ण माहिती समजून जाईल. ओके, तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.